हा दुधाचा पांढरा चहा पिताय, सर्वांनी आता सावधान व्हावे। 4 गंभीर आजार यामुळेच होतात हे डॉक्टरांनी आता सिद्ध करून दाखवलंय। त्यामुळे इथे पाहू शकता, तुम्ही जर हा दुधाचा चहा पित असाल तर तुम्हाला सुद्धा पुढे जाऊन गंभीर आजार होऊ शकतात। नमस्कार मित्रांनो, तुम्ही हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये जो दूध घालून पांढरा चहा पिता, तर त्यावर आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक मोठं संशोधन केलं आहे, ज्याच्या मार्फत आता स्पष्ट झालं आहे की आता हे 4 प्रकारचे आजार हा चहा प्यायल्यानेच होत असतात। त्यामुळे कोणकोणत्या लोकांनी हा दुधाचा चहा पिऊ नये नक्की बघायचा आहे। हा चहा पिला तर पुढे जाऊन तुम्हाला 4 मोठे गंभीर आजार होऊ शकतात। मित्रांनो, तुम्ही पण दररोज सकाळी सकाळी ब्रश केल्यानंतर हा दुधाचा पांढरा चहा पित असाल तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे, कारण यामध्ये एक वेगळेच प्रकारचं विष तयार होत असल्याचं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता स्पष्टपणे शोधून काढले सांगितलंय। आणि त्यामुळेच पुढे जाऊन म्हातारपणात तुम्हाला 4 प्रकारचे मोठे गंभीर आजार हा चहा पिल्याने होऊ शकतात। आता हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही हा दुधाचा पांढरा चहा पिणे पूर्णपणे विसरून जाल, कारण तुम्हाला समजेल की दुधाचा पांढरा चहा तुमच्या आरोग्याचा एक एक पार्ट हा पूर्णपणे निकामा करत चाललेला आहे। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्त्वाची एका मुलाखतीत माहिती आता दिली आहे। त्यामुळे तुम्ही जर पांढरा चहा पित असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिली आहे। तसेच मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोणत्या लोकांनी हा चहा प्यायचा आहे आणि कोणकोणत्या लोकांनी अजिबात या चहाला शिवायचं देखील नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलंय। तसंच त्यांनी हे पण सांगितलंय की चहामध्ये या 2 ते 3 गोष्टी तुम्ही दररोज टाकून पिल्याने 100 वर्षापर्यंत तुम्हाला कोणताही आजार होणार नाही। परंतु मित्रांनो, हा दुधाचा चहा नाही बरं का, तर तो चहा कोणता आहे ते पण तुम्हाला पुढे समजणार आहे। मित्रांनो, दुधाचा चहा जर तुम्ही पित असाल तर भयंकर असे 4 मोठे आजार तुम्हाला पुढे जाऊन होतात। परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता एक वेगळ्याच प्रकारचे 2 चहा तुम्हाला प्यायला सांगितलेत। आणि त्यामध्ये मित्रांनो 2 ते 3 गोष्टी जर तुम्ही 2 प्रकारच्या चहामध्ये जर टाकून तुम्ही दररोज पिला तर तुम्हाला हृदयविकार, बीपी, शुगर यासारखे आजार कायमस्वरूपी संपून जातील। त्यासाठी चहामध्ये तुम्हाला आता या 2 ते 3 गोष्टी टाकाव्या लागणार आहेत। जगात सर्वात जास्त पिली जाणारी सर्वात गोष्ट ती म्हणजे एखादी गोष्ट असेल तर ती म्हणजे मित्रांनो हा इथे दिसणारा हा पांढरा चहा। तर या चहाविषयी भरपूर उलटसुलट प्रश्न निर्माण झाले आहेत। भरपूर लोक चहाला चांगलं देखील म्हणतात, तर काही लोक चहाला विष सुद्धा समजतात आणि अजिबात पित नाहीत। पण आज तुम्ही जो चहा घेताय, जसा घेताय, त्याला अमृत बनवण्यासाठी एक अशा 2 ते 3 गोष्टीविषयी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर विशिष्ट प्रमाणात तुम्ही जर चहा पिताना जर आता या गोष्टी वापरल्या तर तुमचा चहा तुमच्यासाठी अमृत देखील आता बनणार आहे। परंतु मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल की दुधाचा चहा पिणे किती धोकादायक आहे। यासाठी 2 प्रकारचा चहा जर तुम्ही पिला आणि तुमच्या घरातीलच या 2 ते 3 गोष्टी तुमच्या चहामध्ये टाकून तुम्ही चहा बनवला तर 100 वर्षापर्यंत तुम्ही एकदम ठणठणीत राहणार, कोणताही रोग तुम्हाला होणार नाही। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी दिली आहे। या 3ही गोष्टी मित्रांनो एकदम आयुर्वेदिक आहेत आणि या चहामध्ये जर टाकल्या तर तुम्हाला आयुष्यात दुसरं औषध घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही, असा दावा भरपूर जुने लोक सुद्धा करत आहेत। तर चला तर मग जाणून घेऊयात की कोणत्या अशा 2 ते 3 गोष्टी आहेत की ज्या चहात तुमच्या रूपांतर अगदी जबरदस्त जालिम औषधामध्ये करतात, की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठलाच आजार होणार नाही। मित्रांनो, या 2 ते 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या चहामध्ये टाकला तर तुमचा दुधाचा चहा पूर्णपणे अमृतसारखा बनतो, तो चहाच बदलतो। यामुळे दुधाचा चहा असण्याचा संबंधच येत नाही। त्यामुळे चहा पितानी 2 ते 3 गोष्टी त्याच्यात घरातल्या घरात तुम्ही अशा टाका, ज्यामुळे कदाचित तुम्हाला आयुष्यभर कुठलेही औषध घेण्याची गरज नाही। हार्ट अटॅक, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, त्याचबरोबर गुडघे दुखणे अशा विविध आजारावर कायमस्वरूपी मात त्या ठिकाणी तुम्हाला ही 2 ते 3 पदार्थ त्या ठिकाणी टाकल्याने मिळू शकते। फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर चहामध्ये करून तुम्ही नक्की प्यायचा आहे। तर जाणून घेऊयात कोणत्या 2 ते 3 गोष्टी आहेत, याचं काय प्रमाण असलं पाहिजे, कशा पद्धतीने या चहामध्ये तुमच्या मिक्स केल्या पाहिजेत, जेणेकरून चहाचं सुद्धा 10 पटीने जास्त तुम्हाला फायदा भेटणार। या सगळ्यात आधी आता आपण जाणून घेऊयात की चहा पिणं खरोखर आरोग्यासाठी चांगला आहे का वाईट आहे।
तर आता भरपूर लोक उलटसुलट सुद्धा चर्चा करतात। काही लोक तर चहाला विष म्हणतात, काही म्हणतात की बाबा हे इंग्रजांनी आणलेलं एक विशिष्ट प्रकारचं पेय आहे, पण यासाठी कुठलेही शास्त्रीय कारण आणि शास्त्रीय आधार नाही मित्रांनो। जर दररोज तुम्ही 2 ते 3 कप जर चहा पित असाल तर तुमच्यासाठी खूपच धोकादायक हा पांढरा चहा ठरू शकतो। आणि जर तुम्ही दुधाचा चहा जर पित असाल तर तुम्हाला पुढे जाऊन 4 प्रकारचे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात। कारण आता जर तुम्हाला दुधाचा चहा सुटतच नसेल तर दुधाच्या चहामध्ये 2 ते 3 गोष्टी तुम्ही आता टाकून प्यायच्या आहेत। या 2 ते 3 गोष्टी जर तुम्ही चहामध्ये टाकला तर तुमचा चहा अमृतासारखा बनतो, दुधाचा चहा आपोआप गायब होऊन जातो। या दुधामध्ये आता चहामध्ये या बघा, या दुधाच्या चहामध्ये या 2 ते 3 गोष्टी टाकल्यानंतर चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला बनतो। कारण की चहा पावडरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात की जे शरीराला तुमच्या चांगल्या प्रमाणात काम करत असतात। फक्त याचं अतिप्रमाण जर झालं तर नक्कीच हा मोठा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर घडत असतो। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की चहाची पावडर 100 पटीने आता तुमच्या चहामध्ये जे अमृतासारखं 100 पटीने वाढणारं असं 3 पदार्थांची लिस्ट आधी आपण या लिस्टमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते सांगतो। आता बघा मित्रांनो, यामधील पहिला जो पदार्थ सांगणार आहे तर ते तुम्ही तुमच्या चहामध्ये आधी कधीतरी तुम्ही घालून पितच असता किंवा काही लोक दररोज त्या ठिकाणी हे पदार्थ घालून पित असणार आहेत। परंतु शेवटचा जो पदार्थ सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या चहामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी जर घालून पिला तर अनेक रोगापासून तुम्ही तुमच्या आरोग्याला वाचवू शकता। त्यानंतर याचं प्रमाण आणि कसं घ्यायचं आहे, चहा पिण्याची नेमकी थोडीशी वेगळी पद्धत शेवटला सांगणार आहे मित्रांनो। तर यातील पहिली जी गोष्ट आहे या ठिकाणी सर्वात लक्ष देऊन बघा, तर पहिली जी गोष्ट आहे अद्रक किंवा आलं असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। बरीचशी लोक याला चहामध्ये वापरतात। आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही दररोज चहामध्ये हे आलं किंवा अद्रक टाकून पितच असतो, पण मित्रांनो तुम्ही आल्याचा वापर जे करता तर ते चुकीच्या पद्धतीने करता। याचा वापर करण्याची पद्धत जी आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी व्यवस्थित बरोबर पद्धत सांगणार आहे। कारण की सर्वजणच आल्याचा चहा करून पितात, परंतु तुम्ही जो आल्याचा चहा करून पिता हे चुकीच्या पद्धतीने पिता। जर योग्य पद्धतीने याच आल्याचा चहा करून जर तुम्ही पिला तर तुमच्या शरीराला कोणताही रोग होणार नाही, सर्व रोग आता तुमच्या शरीरातून गायब होऊन जाणार। तर बघा, भारतात सगळ्यात जास्त पंजाबमध्ये आल्याच्या चहामध्ये या आल्याचा वापर होत असतो। आता या आल्याचे 100 फायदे आहेत मित्रांनो। याचा अद्रकमध्ये आता या अद्रकमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, म्हणजे शरीरात कुठले जरी सूज आली तरी बघा ही सूज कमी करण्याची ताकद या अद्रक किंवा या आल्यामध्ये असते। याचबरोबर शरीरात कुठल्याही वेदना होत असतील तर त्या वेदना दूर करण्याची क्षमता किंवा सांधेदुखी असेल ही कमी करण्याची क्षमता, वजन तुमचं कमी करण्याची क्षमता या आल्यामध्ये असते। तर बघा आता तुमची रोगप्रतिकार शक्ती बघा, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे पचन करण्याची स्पीड आहे तर ती सुद्धा पचन संस्था तर ती अगदी तगडी करण्याची क्षमता या अद्रकमध्ये असते। तर मग बघा, बरेच जण हे अद्रक वापरतात पण त्याचं एक प्रमाण विशिष्ट पद्धतीने आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आणि शेवटचा पदार्थ तुम्ही विसरू नका, तो जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला 100 वर्षापर्यंत औषध घेण्याची सुद्धा गरज नाही। बघा आता ज्यामुळे आता हा पदार्थ आलं जे आहे तर ते खाल्लं तर ज्यामुळे फायदे तुम्हाला सर्वच भेटू शकतात, पण त्याआधी मित्रांनो जाणून घेऊयात की दुसरी कोणती अशी गोष्ट आहे तर ती गोष्ट बघा दालचिनी। आता या दालचिनाचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व त्याला दिलं जातं की दालचिनी जर चहामध्ये टाकून जर दररोज पिला तर तुमच्या रक्तातील साखरेवर अगदी जबरदस्त नियंत्रण त्या ठिकाणी आणत असते। अगदी डायबिटीस असणाऱ्या रोगांना सुद्धा दालचिनी खाण्याचा आता डॉक्टर सल्ला दिला जातात आणि त्यामुळे बीपी त्याचबरोबर शुगर असेल आजार कोणता होण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो होत नाही। याबरोबरच याच्यात अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज असतात, म्हणजे जर शरीरात कुठे जंतू संसर्ग झाला तसेच इन्फेक्शन झालं तर अगदी ते तात्काळ कमी सुद्धा करण्याची क्षमता या दालचिनीमध्ये असते। तर फक्त दालचिनी वापरत असताना एक विशेष काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे। भारतीय दालचिनी तसेच चीनी दालचिनी आपल्या वापरायचं नाही आहेत। बघा, भारतीय दालचिनी तसेच चीनी दालचिनी तुम्हाला वापरायची नाहीत। तुम्ही भारतीय दालचिनी किंवा चीनी दालचिनी वापरता त्यामुळे तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही। तर बघा, तर आपल्याला दालचिनी वापरायची ती म्हणजे श्रीलंकन व्हरायटीची वापरायची आहे। तुम्ही अमेझॉनवर किंवा आसपासच्या तुमच्या स्टोअरमध्ये सुद्धा श्रीलंकन व्हरायटीची दालचिनी त्या ठिकाणी वापरायची आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी भेटू शकेल। दालचिनीचे प्रमाण किती असावं तर आता बघा पुढचा पदार्थ चहाची पावर
अजून 100 पटीने वाढतो तो पदार्थ म्हणजे इलायची। तर वास जिचा काही रंग जी वास रंग वेगळा असतं मित्रांनो, की ज्याचा फ्लेवर आहे तो अगदी जबरदस्त आहे। चहा सुद्धा अगदी चविष्ट यामुळे बनतो, पण यामुळे अगदी पचन सुद्धा अगदी तुमचं रक्तपुरवठा अगदी जबरदस्त होतो आणि तुमच्या शरीरात असलेली बघा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम हे करत असतं। म्हणजे ज्या काही तुमच्या पेशीमध्ये वेळोवेळी जे काय डॅमेज होत असतात वेळोवेळी त्यांच्या दररोजच्या नियमित क्रिया करून तर ते डॅमेज सुद्धा ते बरत करत असतात, ज्यामुळे कदाचित तुम्ही तरुण सुद्धा दिसायला लागता। तर बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 3 गोष्टींचं योग्य प्रमाणात त्यानंतर आता चहा बनवण्याची एक विशेष पद्धत तुम्हाला सांगायचं ते म्हणजे बघा उदाहरणार्थ बघा तुम्हाला 1 कप चहा जर बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा अद्रक जो आहे तर तो किसलेला टाकायचा आहे। यामध्ये पाव चमचा दालचिनी त्या ठिकाणी टाकायची आहे आणि 1 चमचा तुम्हाला इलायची जी आहे तर ती खोलायची आहे। म्हणजे 1 इलायची खोलायची आहे, 1 चमचा नाही बरं का, 1 इलायची खोलायची आहे। तिच्यामधल्या ज्या काही बिया असतील तर त्या कुटून त्या बियांची पावडर त्या ठिकाणी बनवून टाकायची आहे। असा चहा बनवताना सुद्धा एक विशेष काळजी घ्यायची आहे। सर्वात आधी आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे पाणीमध्ये 3 पदार्थ चहा पावडर टाकून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि शेवटच्या स्टेजला ज्या वेळेस येईल त्यावेळेस दूध टाकायचं आहे। चहा एकदम मंद आचेवर चांगला शिजवून घ्यायचा आहे, कारण की चहा जर चांगला जर शिजला तर चहामधले सर्व गुणधर्म तसेच पदार्थामध्ये सर्व गुणधर्म त्या ठिकाणी तुम्हाला भेटतात। चहामधले अँटीऑक्सिडंट या पदार्थामध्ये अल्कोहोइड्स आणि चांगले मिक्स होऊन तुम्हाला याचा फायदा सर्वच्या सर्व भेटणार आहे। आणि याबरोबरच चहाची पावर जर अजून थोडी वाढवायची असेल तर चहामध्ये साखरेऐवजी तुम्ही नैसर्गिक गुळ त्या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो तुमच्या घराच्या आसपास जर तुम्ही गवती चहा लावला असेल तर बघा कोणाकडून तरी तुम्ही गवती चहा जर त्या ठिकाणी तुमच्या चहामध्ये घातला तर बघा बाजारामध्ये मिळतो, कुठेही गवती चहा मिळतो, तर ते आणायचा चहामध्ये घातला तर सर्वात भारी अमृतासारखा चहा तुम्हाला बनला जातो। कारण या गवती चहामध्ये खूप मोठे आयुर्वेदिक औषधासारखा गुणधर्म आहे असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे गवती चहा सुद्धा तुम्हाला तुमच्या चहामध्ये घालून नक्की प्यायचा आहे। तर मित्रांनो ही आयुर्वेदिक माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।